नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंगला. आज आपण बालुशाही बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे, तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आपण इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तर 2 वाटी मैदा याचं माप आपण बनवणार आहोत बालुशाहीचं. एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये, जास्त काही झंझट न करता आपण बनवत आहोत. 2 वाटी मैद्याला आपण अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे. साजूक तूप आपण याच्यामध्ये घालून घेऊया. तुम्ही जर अजून अन्नपूर्णा होम कुकिंगला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आपण आता हे तूप जे आहे ते मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही रेसिपी प्रत्येकाला खूप किचकट वाटते, पण असं काही नाही, खूप सोपी आहे. फक्त मेजरमेंट व्यवस्थित पाहिजे. मेजरमेंट जर परफेक्ट राहिलं तर एकदम व्यवस्थितरित्या आपण बालुशाही जी आहे ती एकदम खुसखुशीत आणि ज्युसी बनवू शकतो. आपण चिमूटभर मीठ घातलेलं आहे यामध्ये. तुम्ही बघू शकता, आपण कणिक भिजतो तसं भिजायचं नाही याला. आपण फक्त गोळा करायचे, जमा करायचे, एकजीव करायचे, पण कणिक भिजवतो तशी भिजवायची नाही. तुम्ही माप अगदी लक्षात ठेवा. आता आपण यामध्ये बेकिंग पावडर टाकणार आहोत. बेकिंग सोडा नाही टाकायचा आहे आपण यामध्ये. तर आपण अर्धा टीस्पून जो आहे तो बेकिंग पावडर यामध्ये घालूया. आणि तो घातल्यावरती हे बघू शकता तुम्ही, बेकिंग पावडर तो घातल्यावरती आपण व्यवस्थित ते आपल्या हाताने मिक्स करूया. परत एकदा सांगते, आपल्याला कणिकचा गोळा बनवायचा नाही आहे. आपल्याला फक्त हे मिक्स करायचे, एकत्र करायचे, जेणेकरून आपल्या बालुशाहीला छानपैकी लेयर यायला पाहिजे आणि एकदम खुसखुशीत व्हायला पाहिजे. मी इकडे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, पण मला त्यापेक्षा कमी पाणी लागलं यामध्ये. तुम्ही बघू शकता, अगदी कमी किंचित पाणी घातलेलं आहे. हे सगळं आपण व्यवस्थित गोळा करत राहू, जमा करत राहू. हे सगळ्यात म्हणजे मेहनतीचं काम आहे. तुम्ही जी प्रोसिजर आहे ती व्यवस्थित बघून घ्या, की आपल्याला हे फक्त असं गोळा करायचं आहे. आता आपण हे व्यवस्थित गोळा केलेला आहे. हे थोडा वेळ 10-1 मिनटं साईडला ठेवून देऊ, कपडा झाकून. तुम्ही बघू शकता, कणिक भिजवलेली नाही आहे, फक्त जमा केलेलं आहे ते. आता आपण तोपर्यंत पाक बनवून घेऊ. मी इथे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. याला आपण पाऊण वाटी पाणी घालूया. आपल्याला पाक जो आहे तो जास्त घट्टही बनवायचा नाही किंवा जास्त पातळही बनवायचा नाही. स्लो गॅसवरती आपण हा पाक होऊ देऊ. आपण हिरवी इलायची घेतलेली आहे, वेलदोडा, तो आपण यामध्ये घालणार आहोत खलबत्त्यामध्ये कुटून. खलबत्त्यात किंचित साखर घेऊन आपण त्यामध्ये जो वेलदोडा आहे तो सोलून टाकणार आहोत. त्याआधी आपण पाकामध्ये केसर टाकूया थोडंसं. केसरमुळे याला छान फ्लेवर येतो आणि फूड कलर टाकण्याची आवश्यकता नाही. केसरमुळेच पाकला जो आहे तो छान कलर येईल आणि त्याची टेस्ट पण खूप छान होईल. आता आपण वेलदोडे जे आहे ते सोलून यामध्ये घालूया आणि व्यवस्थित कुटून घेऊया. तुम्हाला जर कुटण्यास कंटाळा येत असेल तर आपण जेव्हा साखर मिक्सरला दळतो त्याची सोबत इलायची पण मिक्सरमध्ये दळून ती पाकामध्ये ॲड करू शकतो. पण इथे कुटून जेव्हा ते क्रश होतो ना, तर तेव्हा टेस्ट त्याची खूप छान येते.
त्यामुळे सहसा तुम्ही कुठून इलायची टाकण्याचाच प्रयत्न करा. तुम्ही बघू शकता इलायचीची पावडर जी आहे ती मी यामध्ये घालत आहे. तुम्ही सेम असं मेजरमेंट घेऊन जर ही रेसिपी ट्राय केली तर नक्की जमेल तुम्हाला. तुम्ही रिकाम्या वेळेत नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तुम्ही बघू शकता केसरमुळे किती छान कलर येत आहे आपल्या पाकाला. अन्नपूर्णा होम कुकिंगला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आपण आता हे बालुशाही जी आहे ती बनवायला सुरुवात करूया. आता तुम्ही बघा माझं प्रोसिजर. आपल्याला हे दाबायचं आहे आणि मधून कट करायचं आहे. ते परत त्यावर घालून ते परत आपण व्यवस्थितरित्या ते दाबायचं आहे. हे थोडंसं एनर्जीचं काम आहे, पण याच्यानेच आपली जी बालुशाही आहे ती एकदम खुशखुशीत होईल आणि तिला जे लेयर आहेत ते यामुळेच तयार होतील. तुम्ही प्रोसिजर व्यवस्थित बघून घ्या. आपल्याला कट करून ते वरतून परत टाकायचं आहे त्यावर. हे प्रोसिजर जवळजवळ 8 ते 9 वेळा तुम्ही फॉलो करा. त्यानंतर आपली जी बालुशाही आहे ती एकदम छान लेयर येतील त्याला आणि एकदम खुसखुशीत अशी ती बनेल. तुम्ही विचार करशाल याला खूप मेहनत लागेल, खूप वेळ लागेल, पण जेव्हा बालुशाही बनवून तयार होईल तुमच्या मनासारखी तेव्हा तुम्ही असा विचार कराल की ही खूप सोपी रेसिपी. तुम्हाला स्वतःवर विश्वास होणार नाही की मी एवढी छान बालुशाही बनवली. जवळजवळ 8 ते 9 वेळा आपण हे प्रोसिजर फॉलो करायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपला पाक बघू शकता. आपला पाक तयार आहे. याची कन्सिस्टन्सी आपण जास्त पातळ नाही ठेवली किंवा जास्त घट्ट पण नाही केली. तार वगैरे अजिबात बनत नाही, फक्त थोडासा चिकट पाक बनवलेला आहे आपण. तुम्ही बघू शकता. आता आपण याला 4 भाग केलेले आहे आणि बाकीचे आपण एका साईडला करून घेऊया. आता आपण या 4 मधून जो एक भाग आहे त्याचे 3 भाग करूया आणि हातावर घेऊन व्यवस्थित चोळूया ते आणि गोल करूया. तुम्ही बघू शकता मी कशी बनवत आहे. सेम तुम्ही असंच फॉलो करा. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. अशा प्रकारे आपण सगळे तयार करून घेऊया. तेल तापायला ठेवलेलं आहे. आपण गुलाबजामुन जसे फ्राय करतो तसे आपण एकदम स्लो गॅसवरती हे खरपूस फ्राय करून घेऊया. आपण अजिबात गॅस फास्ट ठेवायचा नाही जेणेकरून ते खाली जळायला नको, कारण ते वरतून होऊन जातील पण मधून कच्चे राहतील. तर आपण ते एकदम स्लो गॅसवरती व्यवस्थितरित्या फ्राय करून घेऊ. तुम्ही बघू शकता
हे प्रोसिजर एकदम व्यवस्थित बघा आणि जसं केलं आहे सेम तसंच फॉलो करा तुम्ही. अगदी स्लो गॅसवरती आपल्याला ही बालुशाही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. जो पाक आहे तो कोमट किंवा साधारण त्याच्यापेक्षा थोडा जास्त गरम पाहिजे, तेव्हा आपण त्यामध्ये गरम गरम तेलातून काढल्यावर लगेच बालुशाही टाकायची आहे आणि 2-3 मिनटं त्यामध्ये डीप करून ती आपण सर्व करू शकतो. आपली बालुशाही तयार आहे. अगदी सोप्यारित्या आपण ही बनवलेली आहे. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही बघू शकता बालुशाहीला एकदम सुरेख रंग आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता जो पाक आहे तो एकदम मध्येपर्यंत मुरलेला आहे. एकदम ज्युसी आपली जी बालुशाही आहे ती तयार आहे बनून. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. तुम्ही बघू शकता पाक जो आहे तो मध्येपर्यंत गेलेला आहे. एकदम रसरशीत आणि बाहेरून थोडीशी क्रंची अशी आपली बालुशाही बनून तयार आहे. अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.